वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची आहे, मात्र मवियातून मलाच वगळत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचं विधान. सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे असं देखील आंबेडकरांनी म्हटलंय. भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडताय असं देखील आंबेडकरांनी म्हटलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय. आताची मोठी बातमी इथे, वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची, मात्र मवियातून मलाच वगळत आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलंय. तर सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. ब्लॅकमेल होणारे जे आहेत किंवा ज्यांना केल्या जात आहे त्यांना असताना एवढंच सांगणार आहे की वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटला तरी खातो. इलेक्शनच्या अगोदर सांगितलं जाईल आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही असताना एकत्र येऊ नका. आम्ही इलेक्शनच्या अगोदर सांगतील आम्ही काही कारवाई करत नाही, तुम्ही एकत्र येऊ नका. एकदा दगडाखालचा हात खाली निघून गेला, दगडाखालचा हात निघाला तर मग हाच वाघ वाघोबा होऊन खायला सुरुवात होईल अशी असणारी परिस्थिती. खायला होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जी भूमिका वंचित आघाडी घेते, अरे बाबा आम्ही तुम्हाला मदत करायला निघालेलो आहोत, काँग्रेसवाले असतील, राहुल गांधी असतील, एनसीपी असेल, शरद पवार असतील, आम्ही असताना हे जे प्रतिक्रांतीचं भूत उभं राहिलेलं आहे नागपूरमधून त्याला गाडण्यासाठी आपल्याला मदत आम्ही करत आहोत. पण दुर्दैवाने हे नागपूरच्या भूताला गाडण्याच्या ऐवजी ते मलाच गाडायला निघालेत अशी असणारी परिस्थिती. मग कधी मुसलमान शोधतात, कधी अमुक शोधतात. ही जी तरा आहे या तरेतून कोणाचं भलं होणार नाहीये. तर वंचितची भूमिका ही विरोधकांना मदत करायची आहे, मात्र महाविकास आघाडीतून मलाच वगळत आहेत असं प्रकाश आंबेडकरांनी विधान केलंय. यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं विधान केलेलं आहे, विरोधकांना मदत करायची आहे, मात्र महाविकास आघाडीतून मलाच वगळत आहे असं त्यांनी म्हटलंय. सोबतच भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडतात असं म्हटलं. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? असं वाटते वंचितच्या कुठल्याही नेत्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. कारण सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी किंवा आमचे नेते सन्माननीय राऊत साहेबांनी यावरती फार स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे आणि वारंवार मांडलेली आहे की आम्ही वंचितच्या सोबत आमची बोलणी चालू आहे. आता राहिला प्रश्न की काही जागा वाटप असतील, काही फेऱ्या असतील, चर्चा असतील, मुळात अजून तशी कुठलीही चर्चा कुठल्याच पक्षामध्ये चालू नाहीये. म्हणजे आमच्यामध्ये आणि एनसीपी मध्ये सुद्धा अजून जागा वाटपाची कुठलाही श्रीगणेशा झालेला नाहीये. त्यामुळे इतक्या प्री मॅच्युअर काही विधानं करणं मला नाही वाटत की फार बरोबर असेल आणि काही त्यांना काही वगळण्याची वगैरे भूमिका हा निव्वळ काहीतरी त्यांचा गैरसमज असेल असं मला वाटतं. नक्कीच आहे. मात्र याआधी सुजात आंबेडकर यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं. काँग्रेसला त्यांनी थेट इशारा दिला होता की अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना आम्ही घरी बसवलं होतं. यंदाही त्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते एका प्रकारे, असा त्यांनी इशाराही दिला होता. नाही, मला बाकीच्यांचं काही बद्दल बोलायचं नाही, पण पर्टिक्युलरली प्रकाश आंबेडकरांच्या संबंधाने जेव्हा भूमिका येतात ना त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात आणून दिली पाहिजे. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक सभा झाली मागे आणि त्या सभेला खरं तर वंचितची युती ही शिवसेनेसोबत झालेली आहे. असं असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांना निमंत्रण त्या सभेचं मिळालं नाही, परंतु वंचितचा सातत्याने आक्षेप ज्या काँग्रेसवर आहे तर काँग्रेसला त्यांनी निमंत्रण दिलं.
बरं, ते निमंत्रणही अशा काळामध्ये होतं की 5 राज्यांच्या निवडणुका चालू असताना राहुल गांधी त्या सभेला उपस्थितच राहू शकले नसते. पण तरीही काँग्रेसचे मला वाटते नाना पटोले वगैरे तिकडे उपस्थित राहिले होते. आता युती जर तुमची शिवसेनेसोबत असेल तर शिवसेनेच्या नेत्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं ना. मग युती शिवसेनेसोबत आहे आणि शिवसेनेला निमंत्रण न देता ज्यांच्याशी पटत नाही असं ते स्वतःच सांगत आहेत प्रकाश आंबेडकर, ज्यांच्याशी पटत नाही त्यांना निमंत्रण दिलं जातं. तर याला नेमकं काय म्हणायचं, ह्याचा अर्थ नेमका काय काढायचा? तर मला वाटतं हे सगळेच्या सगळे प्री मॅच्युअर सेंटेन्सेस आहेत आणि अशा प्री मॅच्युअर सेंटेन्स मध्ये त्यांनी जाऊ नये. जर खरंच महाविकास आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपाला गाडण्याची भूमिका असेल, भाजपाला पराभूत करण्याची भूमिका असेल तर त्यांनी उद्धव साहेब आणि एकूण या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायला हवा. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोडलेत. बाबा, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर वंचितने आता एक मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सध्या दबावाचं राजकारण सुरू आहे, भूताला गाडण्याऐवजी ते मलाच गाडतायत असं म्हणत त्यांनी थेट महाविकास आघाडीमधूनच त्यांना वगळण्यात आल्याचं वक्तव्य केलं. यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? यावर जाहीर प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. आमची काँग्रेस पक्षाच्या अलायन्स कमिटीची आघाडी समितीची बैठक 29 तारखेला सकाळी दिल्लीत होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या आघाडी संबंधीची सर्व चर्चा होईल. जागा वाटपाची चर्चा होईल. ही काँग्रेस पक्षांतर्गत होणार आहे. नंतर मित्र पक्षांच्या सोबत तिथे पुढे होईलच असं वाटतं मला. परंतु मला वाटतं की आपल्या सर्वांचं उद्दिष्ट आज या देशातील संविधान वाचवायचं, या देशातील लोकशाही वाचवायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गाडायला नरेंद्र मोदी आणि भाजप आज तयार बसलेला आहे. ज्या प्रकारे हुकुमशाही आपण पाहतोय त्याला जर थांबवायचं असेल तर सर्व राजकीय पक्षांनी, ज्यांचा लोकशाहीमध्ये विश्वास आहे, त्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपल्या मताची विभागणी न होऊ देता, कारण अशा प्रकारची विभागणी 2019ला झाल्याचं आपण पाहिलं होतं, तर ती न होऊ देता एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बाकी डिटेल्स मध्ये मी जाणार नाही. कुणाशी युती होती, कुठं आमंत्रण दिलं, कुणाला पत्र लिहिलं, त्याची आम्ही चर्चा करू. पण या संभाव्य एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी येणार नाहीत असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असेल आणि त्याकरता मीडियावर काही वक्तव्य करणं उचित ठरणार नाही. नक्कीच. मात्र खरं तर मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झालेली आहे. मात्र या बाबतीत अनेक वेळा चर्चा झाली आहे, बैठका झाल्या आहेत. मात्र नेमकं महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना अद्यापही समावेश करण्यात आलेला नाही. याची नेमकी काय कारण असू शकतात? नाही, असं नाही. केलंय का नाही केलं याबद्दल मी काही बोलणार नाही. याची चर्चा आमची दिल्लीत होणार आहे. काँग्रेस पक्षाची चर्चा होणार आहे. आम्ही मित्र पक्षांची चर्चा करू. आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे. तरच एकाच एक लढत शक्य होईल आणि तरच नरेंद्र मोदींच्या भाजपाचा पराभव होईल. त्यामुळे तर मला ना आपल्या सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे. आता त्यामध्ये मार्ग वेगळे असायचं काय कारण नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की थोड्या दिवसातच, या आठवड्याभरातच बरंच काही चित्र स्पष्ट होईल. नक्कीच. बाबा, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. तर प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची आहे, मात्र महाविकास आघाडीतून मलाच वगळत आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.